नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी दुप्पट तिप्पट फुलून तयार होणारी पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई। बघू शकता तुम्ही, अगदी दुप्पट तिप्पट आपली ही कुरडई बनवून तयार झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र असा आपल्या या कुरडईचा रंग आलेला आहे। सोडा न वापरता किंवा तुरटी सुद्धा न वापरता ही आपण कुरडई बनवून तयार केलेली आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी बरोबर 1 किलो गहू घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही गहू वापरू शकता। इथे मी गावरान जे गहू येतात ते गहू घेतलेले आहे। तुम्ही याच ठिकाणी लोकवान जे गहू येतात ते सुद्धा घेऊ शकता। फक्त आपल्याला इथे शिवरचे गहू अजिबात वापरायचे नाही। शिवरच्या गव्हामुळे आपल्या ज्या कुरडया असतात त्या करताना त्याचे तार तुटतात। आपल्याला इथे आता सर्वात आधी गहू भिजत घालायचे आहे। कोणतंही अशा पद्धतीचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गहू आपल्याला भिजत घालायचे आहे। मस्त असे जाडसर गहू आपल्याला इथे बघून घ्यायचे आहे कुरडईसाठी, म्हणजेच आपल्या गव्हाचा चीक जो आहे तो भरपूर सारा पडतो आणि कुरडया सुद्धा भरपूर बनून तयार होतात। त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे आणि गहू आपण इथे आता 3 दिवस भिजत ठेवणार आहोत। या गव्हामधलं पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे। इथे मी आता हे गहू 3 दिवस छान असे भिजवून घेणार आहे। इथे आता आपल्या गव्हाला 3 दिवस झालेले आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असे टम्म आपले हे गहू फुगलेले आहे। इथे मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे गहू भिजत घातले होते, कारण की त्या भांड्यामध्ये खूप जास्त हे गहू दाटत होते आणि भिजल्यावर याचं दुप्पट तिप्पट असे फुगलेले आहे। बघू शकता तुम्ही, अगदी आपल्याला मस्त असे गहू भिजवून घ्यायचे आहे। हाताने बोटामध्ये दाबल्या दाबल्या गव्हामधला चीक बाहेर आला पाहिजे इतके आपल्याला हे गहू भिजवून घ्यायचे आहे। इथे आता आपण सर्वात आधी गहू वाटून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मिक्सरला थोडे गहू घालून छान असे हे गहू मिक्सरला फिरवून घेणार आहे। या गव्हामधलं पाणी आपल्याला यामध्ये घालून छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। गहू जे आहे आपल्याला खूप जास्त बारीक अशी पेस्ट सुद्धा तयार करायची नाही, हलकेसे जाडसरच ठेवायचे आहे। इथे मी आता अशा पद्धतीच्या एका पसरट भांड्यामध्ये हे सर्व वाटून घेतलेले गहू काढून घेणार आहे। गहू जर इथे आपण खूप जास्त बारीक दळले तर आपल्या चिकामध्ये बारीक जो कोंडा असतो तो जाऊ शकतो आणि आपल्या कुरडया जे आहे त्या लाल होतात। म्हणून हलकेसे जाडसरच आपल्याला हे गहू दळायचे आहे। यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि त्यानंतर हा कोंडा आहे आपल्याला छान असा हाताने चोळून चोळून यामधला चीक बाहेर काढायचा आहे। यामधला मी जितका कोंडा निघेल तितका काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण हा जो चीक आहे तो चाळणीने गाळून घेणार आहोत। इथे मी सर्वात आधी पुरणाची चाळणी घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला वाटलेले थोडे गहू घालून छान असे चाळणीने गाळून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने मी इथे सर्व गव्हाचा चीक चाळणीने गाळून घेणार आहे।
इथे आता आपल्याला हा जो चीक आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर जो कोंडा निघालेला आहे यामध्ये आता आपल्याला परत पाणी घालायचं आहे. यामध्ये सुद्धा भरपूर सारा चीक असते. मोठ्या भांड्यामध्ये हा चीक घालायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालून छान असं पहिल्यासारखं परत हाताने चोळून आपल्याला हा जो चीक आहे चाळणीने गाळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे माझा सर्व चीक गाळून तयार झालेला आहे. दोन्ही सुद्धा चीक आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही इथे मी सर्व चीक गाळून घेतलेला आहे. आपण आधी गाळलं होतं तरी सुद्धा भरपूर सारा कोंडा यामध्ये राहिला होता. यामधलं आता आपल्याला रात्री झोपताना एकदा पाणी बदलायचं आहे. वरती पाणी आलं म्हणजेच आपल्याला यामधलं पाणी बदलायचं आहे. खाली चीक आपला तसाच राहतो आणि परत यामध्ये पाणी घालून सकाळी आपण हे बघू शकता मस्त असं आपलं हे पाणी वर आलेलं आहे आणि चीक आपला छान असा खाली बसलेला आहे. पाणी आपल्याला एकदा बदलूनच घ्यायचं आहे आणि सकाळी सुद्धा आपल्याला एकदा हे पाणी काढून घ्यायचं आहे. अगदी चीक आपला पांढरा येईपर्यंत आपल्याला यावरचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी जर तुम्ही 2 वेळा बदललं तर तुमच्या सुद्धा कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र बनून तयार होतात. काहीच यामध्ये टाकायची गरज नाही पडत. बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा चीक आपल्याला पांढरा शुभ्र भेटलेला आहे. छान असा आपल्याला हा चीक आता मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला घरातील कोणत्याही एका भांड्यानं हा सर्व चीक मोजून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला एक भांडं भरून पाणी घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी ज्या डब्याने चीक मोजून घेतलेला होता बरोबर त्याच डब्याने पाऊण डब्बा मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हे पाणी गरम करून घेऊ शकता. इथे आता आपल्याला हे जे पाणी आहे ते कळकळीत असं गरम करून घ्यायचं आहे. छान अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये आता आपल्याला पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असते तो चमचा भरून मीठ घालून घ्यायचा आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी मध्यम आकाराचं जे सोऱ्याचं पान असते ते घेतलेलं आहे. हे सर्व तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे. सोऱ्याला तेल वगैरे लावून आधीच ठेवायचं आहे. तेल आपल्याला इथे अगदी कमी वापरायचं आहे. कारण आपण वर्षभर जे कुरडई टिकवतो नाहीतर लगेचच कुरडईचा वास यायला लागते. बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे.
इथे मी आता चीक घोटण्यासाठी अशा पद्धतीचा घोट्या घेतलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी लाटणं सुद्धा घेऊ शकता. आपल्याला एका हाताने घोट्या फिरवायचा आहे आणि एका हाताने चीक घालून हा छान असा आपल्याला चीक घोटून घ्यायचा आहे. गॅस आता आपल्याला मीडियम करायचा आहे आणि कंटिन्यू अशा पद्धतीने हा जो चीक आहे आपल्याला अशा प्रकारे घोटत राहायचं आहे. नाहीतर लगेचच यामध्ये गाठी तयार व्हायला लागतात. एकदा का हा चीक व्यवस्थित आपण घोटला तर नंतर यामध्ये अजिबात गाठी होत नाही. बघू शकता तुम्ही इथे मी छान असा चीक घोटून घेतलेला आहे. इथे आता आपल्याला थंड पाण्याच्या हाताने हा चीक छान असा थापून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर किंवा अगदी लो करायचा आहे आणि 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण ज्यावर कुरडई घालणार आहोत त्याला मी तेल लावून घेणार आहे. इथे मी पाटावर कुरडई घालून घेणार आहे. बघू शकता तुम्ही 10 मिनिटांनंतर मस्त असा आपला हा चीक बनून तयार झालेला आहे. तुम्हाला जर चीक खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये बाजूलाच आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे. ते यामध्ये थोडं-थोडं घालत राहायचं आहे आणि चीक अशा पद्धतीचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अगदी आपला चीक हा काचेसारखा दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपला जो चीक आहे तो दिसला पाहिजे. इथे आता आपण कुरडई करायला घेऊ. सोऱ्यामध्ये मी इथे चीक भरून घेणार आहे. छान असा आपल्याला सोऱ्या दाबून भरायचा आहे. इथे मात्र आपल्याला गॅस अगदी लो चालू ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. इथे मी आता छान अशा कुरडया बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या छोट्या मोठ्या कुरडया बनवून घेऊ शकता. मी इथे पाटावर कुरडया घालणार आहे. तुम्ही याच ठिकाणी प्लॅस्टिकवर किंवा कॉटनच्या कपड्यावर सुद्धा घालू शकता. तुम्ही अशा पद्धतीने ताटावर सुद्धा कुरडया घालून घेऊ शकता. मोठं ताट असलं तर भरपूर साऱ्या कुरडया बनवता येतात. इथे मी आता मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस या कुरडया सुकून घेणार आहे. इथे आता 5 वाजता आपल्या कुरडया एका साईडनं छान अशा सुकलेल्या आहे. 2 दिवस मी ह्या कुरडया मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही भरपूर साऱ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. अगदी पांढऱ्या शुभ्र. इथे मी तुम्हाला कुरडई तळून सुद्धा दाखवणार आहे. तेल आपल्याला इथे छान असं गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अगदी आपली ही कुरडई दुप्पट, तिप्पट, चौपट फुललेली आहे आणि पांढरी शुभ्र सुद्धा झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.